नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आयडिया सारेगमप लिटिल विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. या वर्षातला हा पहिला सोमवार. रात्रीचे 9:30 वाजलेत तरी आपल्या मुग्धाचा अजून काही पत्ता नाहीये. मला वाटते मागच्या आठवड्याप्रमाणे माझ्या येऊलुशा खांद्यावर आज सुद्धा एवढी मोठी जबाबदारी पडणार आहे. तरी मी तिला काल बजावलं होतं की बाई उद्या तरी जरा लवकर ये. म्हणली हो हो मी येते, बाय बाय. मला सांटा बाबा दिसला, सांटा बाबा दिसला. आता मला तुम्ही सांगा, असं काय सांटा बाबा वगैरे आलीस? हो ये. वा वा वा. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारेगमप लिटिल. एक मिनिट, माझे आधीच करून झाले. पण मला सांग, तू मागच्या आठवड्यात का नव्हतीस? अरे अथर्व, मी तुला सांगितलं ना, मी सांता बाबाला शोधायला गेलेले. आणि तुला एक गंमत माहितीये का? तू सांगितलेली खुशखबरही मी त्याला सांगितली आणि त्यामुळे त्याने आपल्या लिटिल चॅम्प साठी गिफ्ट पण दिले. काय सांगतेस काय? किती मस्त. पण तुला माहितीये का, मागच्या आठवड्यात इकडे सुद्धा खूप धमाल आली. आपले टॉप 5 लिटिल चॅम्प्स आहेत ना, ते सगळेचे सगळे पोहोचलेत फायनल मध्ये. आणि आता वेळ लागलेत महाअंतिम फेरीचे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या टॉप 5 लिटिल चॅम्प्सचं. त्याचबरोबर आता आपण स्वागत करूयात या पर्वाच्या सुरुवातीपासून आपल्या लिटिल चॅम्प्सना ज्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, ते आपले लाडके आणि आवडत्या दादांचं. स्वप्नील दादा, राहुल दादा, मुग्धा, मग ते गिफ्ट कुठे आहेत? दे ना लवकर. अरे हो हो, सगळ्यांना मिळणार आहे गिफ्ट, पण प्रत्येकाच्या गाण्यानंतर मिळणार आहे. तर आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या समोर येते 8 वेळा नी मिळवणारी पॉप स्टार वेदा नेरुरकर. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया. उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा, दाही दिशा. दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा, दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा
वेदा, खूप छान झालं तुझं गाणं. थँक्यू. आणि सांता बाबांनी तुझ्यासाठी गिफ्ट पण पाठवलंय. यात इंग्लिश गाण्यांची सीडी आहे. ओ थँक्यू. राहुल दादा कसं वाटलं? कोणचा राग होता? मालकम्स. व्हेरी गुड. खूप चांगली गायलीस तू. एवढ्या छान छान जागा घेतल्यास तू, इतक्यात मस्त तयारी आहे, पण तू काय झालं माहिती आहे का, सगळीकडे ना घाई झाली, त्याच्यामुळे ना विस्कळीत झालं आणि थोडंसं सुरालाही कमी झालं. बाकी तू मस्त गायलीस. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा, वेदा छान गायलीस, पण जसं राहुल दादा बोलला की थोडीशी घाई झाली त्यामुळे विस्कळीत झालं गाणं, पण ओव्हरऑल छान, मस्त, व्हेरी गुड. थँक्यू. ऑल द बेस्ट. वेदा, आता महाअंतिम फेरी जवळच आली आहे आणि तू महाअंतिम फेरीत पोहोचली आहेस, तर कसं वाटतंय? मस्त एकदम. आणि आज तुझ्या बरोबर कोण आलंय? आज मम्मी पप्पा. आपण तुझ्या आईशी बोलूयात. काकू, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. काका काकू, तुम्हाला जास्त टेन्शन आलंय का या मुलांना टेन्शन आलंय जास्त महाअंतिम फेरीचं? मी सांगू हां हां. पेरेंट्सला. आम्ही अजिबात टेन्शन घेत नाही. पण या टेन्शनवर आपल्याकडे एक सोल्युशन आहे. काय माहितीये? काय? महाअंतिम फेरी संपेपर्यंत मस्त गात राहायचं.